जसं काळ बदलतो तसेच माणसांचे आचार विचार बदलले पाहिजेत असे म्हणता म्हणता आता नव्या पिढीचे नव्या खाद्यपदार्थही आले आहेत आणि ह्यामुळेच याचा परिणाम सरळ सरळ नागरिकांवर पडतोय. तर माझा महाराष्ट्राच्या हेल्थ टिप्स या कार्यक्रमात आपलं स्वागत. आता आपल्यासोबत आहेत एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीचे सर्जन डॉक्टर वासिम मुल्ला. आपण ह्या आरोग्यविषयक त्यांच्याशी बातचीत करणार. सर, एकंदरीत खाद्यपदार्थाचे बदल झाले, पाण्यात काहीतरी फरक आहेत आणि याचा परिणाम थेट नागरिकांच्या शरीरावर होताना दिसतोय. याबद्दल काय सांगाल तुम्ही? शक्यतो जे फास्ट फूड आहे किंवा मैदा कंटेनिंग फूड आहे किंवा बेकरी प्रॉडक्ट्स म्हणतो तो शक्यतो आपल्याला जेवढा टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. मला तर म्हणणं आहे की बऱ्यापैकी ते घरात आणूच नाही बेकरी प्रॉडक्ट्स. आणि आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळीसुद्धा चांगलं जे अन्न आहे काय जे आपल्याला शरीरात चांगलं जे लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं हवामान बदलतं आपलं, जसं देवाण देताना हे 3 ऋतू दिले आहेत त्या पद्धतीने आपल्या जेवणातसुद्धा बदल व्हायला पाहिजे. किंवा ज्यावेळी उन्हाळा जादा असतो त्यावेळी पालेभाज्या वगैरे जादा घ्यायला पाहिजेत किंवा पाण्याचं इंटेक जादा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनात बदल करायला पाहिजे आहारात. ही जी आता फास्ट फूड्स आहेत, जंक फूड्स आहेत आणि ड्रिंक्स आलेले आहेत, याचा परिणाम नागरिकांच्या शरीरावर कसा होतो? काय सिम्पटम्स दिसून येतात? वरचेवर पोटात दुखणे, पित्ताचा त्रास होणे, काय आणखी दुसरी गोष्ट वारंवार संडासाला लागणे, या महत्त्वाचे हे प्रेझेंटेशन असू शकतात. हे सोडून मग आणखी पुढं लॉंग टर्म जर याचं कॉम्प्लिकेशन बघायला गेलं तर कॅन्सर होण्याची शक्यता जादा असते. आतड्याचा, लहान आतड्याचा किंवा मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता जादा असते. जठराचा कॅन्सर होण्याची शक्यता जादा असते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बी आजार यानुसार जे काही आपल्याला शरीरात सूट होत नाही ते कुठून ना कुठून ते आपल्या शरीराला ते डॅमेज करत बाहेर पडतं येतं. पण अलीकडे ही जी पिढी आहे ती जंक फूड्स, ही फास्ट फूड ह्याच्यावर भर देताना दिसते आणि अशा केसेस भरपूर असतीलच. त्यामध्ये कोणत्या केसेस असे आहेत की ज्या सरळ सरळ नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत? आता मोस्ट कॉमन जर आपण मैदा कंटेनिंग किंवा जे फास्ट फूड घेतो आहे त्यामुळं पोटात ते त्रास होणे, अपेंडिसायटिस मोस्ट कॉमन आता आले. म्हणजे त्याला काय एज मर्यादा नाही आहे, लहान मुलांच्यात सुद्धा होऊ शकतो आहे किंवा मिडल एजमध्ये सुद्धा होऊ शकतं. अपेंडिसायटिस मोस्ट कॉमन आहे. त्यानंतर आतडीला, लहान आतडीला किंवा मोठ्या आतडीला सूज येणे हे सुद्धा मोस्ट कॉमन आहे. हे एकदम म्हणजे आपण म्हणू शकतो की सुरुवातीचे हे आजार आहेत. पण हे पुढं जर असंच जर राहिलं म्हणजे पुढं जर आपण आपली फूड हॅबिट्स बदलल्या नाही तर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला शरीरावर होतात. ही जी फूड्स आहेत ती प्लास्टिकमध्ये किंवा पेपर्समध्ये पार्सल घेऊनही खाल्लं जातं. ह्याचा परिणाम काय होतो? काय प्लास्टिकचे सुद्धा आता सध्याचे सायन्सचे जे स्टडी होत आहेत काय जेवढं आपण थिक प्लास्टिक असेल किंवा एकदम थिन असेल त्याचासुद्धा आपल्या शरीरावर त्याचा कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरला प्रवृत्त करणारे, कॅन्सर सुरुवात करणारे काही घटकामध्ये त्याचासुद्धा समाविष्ट होतं आता सध्या. ते एकंदरीत जे ही फास्ट फूड्स आणि जंक फूड्स यांची चव थोडी वेगळी असते आणि हे किती कालांतराने सोडून खाल्लं कारण गरम गरम खाल्ल्यावर त्याचं जो इफेक्ट आपल्या शरीरावर होणार आहे तो वेगळा असतो आणि कालांतराने ते ठेवून खाल्ल्यावर काही त्यात फरक असेल काय? सगळ्यात बेसिक हे आहे जी जिभेला जे चांगलं असते ते शरीराला वाईट असतं. ते काही असू दे, जंक फूड असू दे किंवा आम्ही आता म्हणतो आहे की शुगर जी साखर असते ते आपण आता म्हणतो व्हाईट पॉयझन म्हणतो आहे. म्हणजे जे जिभेला चांगलं असते ते शरीराला धोकादायक असतं. हे थोडक्यात एक मार्मिक हे आहे. दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हटला की कुठलंही अन्न जे आहे ते शिळं खाणं चांगलंच नाही आहे. ते जंक फूड असून दे किंवा घरातलं सुद्धा असून दे. आपल्या घरातल्या स्त्रिया शक्यतो काय करतात, रात्रीचं जे राहिलं आहे ते सकाळी खातात, सकाळी जे राहिलं ते संध्याकाळी खातात. म्हणजे ही कुठंतरी चेन आहे म्हणजे ही खाण्याची ती बंदच होत नाही. शक्यतो एखादं मी घरी सुद्धा आमच्यासुद्धा म्हणतो आहे, आमच्यासुद्धा घरातसुद्धा असं चालत असतं. एखाद्या वेळेचं जेवण तुम्ही टाकून द्या चालेल, पण पुढच्या वेळी ते बंद होऊन जाईल. त्यामुळे शिळं अन्न जे काय असेल जंक फूड असून दे किंवा घरातलं सुद्धा असून दे हे खाणं योग्य नाही. सर, तुम्ही आता एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीचे सर्जन आहात. यामधला फरक काय आहे आणि नेमकी ही सर्जन्स कशी असतात? काय कोणत्या ह्याच्यामध्ये? लॅप्रोस्कोपी म्हणजे काय की पोटात आपण छिद्र तयार करून की कॅमेरा असतो, 2 वर्किंग पोर्ट असतात, आमचे हँड इन्स्ट्रुमेंट असतात. त्यानुसार पोटातले जे अवयव आहेत मग आता सुरुवात त्याची चालू झाली पित्ताची पिशवी काढणे किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन करणे किंवा गर्भाशयाची पिशवी काढणे. मग आता हे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत की आपल्याला मोठे कॅन्सरचे ऑपरेशन म्हणजे लहान आतड्याचे किंवा मोठ्या आतड्याचे किंवा लिव्हरचे हे सुद्धा आपल्याला ऑपरेशन या दुर्बीणद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपीद्वारे करता येतात. आता हे झालं आपलं लॅप्रोस्कोपीबद्दल. एंडोस्कोपी हे एक प्रकार का आहे की एंडोस्कोपीमध्ये आपण एंडोस्कोपी 2 प्रकार असतात, अप्पर जे एंडोस्कोप आणि कोलोनोस्कोपी. अप्पर जे एंडोस्कोपीमध्ये आपण तोंडावाटे, अन्ननलिका, जठर
आणि लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागापर्यंत आपण आतनं बघता येतो. त्यामध्ये आपल्याला मग आतून काय अल्सर आहे काय किंवा आतून काय प्रॉब्लेम्स आहेत, ॲसिडिटीचं कारण काय आहे हे कळतं आहे. तशा पद्धतीचंच कोलोनोस्कोपी म्हणजे संडासाच्या वाटे आपण पूर्णपणे मोठा आतडा आपल्याला बघायला येतं आतनं. मग आत कुठं गाठ आहे किंवा अल्सर आहे किंवा कॅन्सरचं काय आहे काय हे आपल्याला कोलोनोस्कोपीमध्ये मिळतं. ऑपरेशन करता हे सगळं दुर्बिणीनं दुर्बिणीने करता विदाऊट म्हणजे पहिला काय असायचं की मोठं चिरफाड करायची, 20-20, 25-25 टाके पडायचे, पेशंट बेडवर 3 ते 4 दिवस झोपूनच असायचा, हॉस्पिटलमध्ये 10-15 दिवस असायचा आणि ते पुढचे जे म्हणजे कामावर लवकर न जाणे हे सगळ्या गोष्टी होतात. आता दुर्बीणद्वारे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटला फिरवू शकतो आहे आणि आणखी 2 दिवसात आपण पेशंटला डिस्चार्ज करू शकतो आणि तो त्याच्या कामाला रेग्युलर जे काम असेल तो एक 10-12 दिवसात कामाला जाऊ शकतो. भविष्य काळात ह्याचा पेशंटना कसा फायदा होईल? हा आता चालूच आहे, सगळे पूर्ण जगभरात चालू आहे. लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपिक सर्जरी पूर्ण जगभरात चालू आहेत. त्यामुळे कमीत कमी हॉस्पिटल स्टे, कमीत कमी पैशाचा खर्च, कमीत कमी अँटीबायोटिक लागणे आणि लवकरात लवकर आपण आपल्या रेग्युलर कामावर जाऊ शकतो. अलीकडच्या काळात पोटाचे विकार भरपूर वाढले आहेत आणि ह्या सगळ्याचा सहभाग आहेच त्यामध्ये. मग कसे नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल या संदर्भात? शक्यतो सकस आहार, पालेभाज्या रिच आम्ही म्हणतो फायबर डाएट म्हणतो, म्हणजे जर काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा हे आपल्या जेवणात सकाळी किंवा संध्याकाळी जेवणात पाहिजेच पाहिजे. आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये जातो आहे टाईमपास करण्यासाठी म्हणजे मेन कोर्स येण्याच्या अगोदर आपण सलाड ऑर्डर करतो आहे, त्याला 70-100 रुपये घालवतो आहे आणि टाईमपास म्हणून खात असतो. मग घरात सगळं समोर असतं, आपल्याकडे कांदा असतो, टोमॅटो असतात, सगळं असतं, हे आपण खात नाही. तर माझं हे मत राहील की जेवणात फायबर डाएट भरपूर पाहिजे आणि दुसरे जंक फूड आहे किंवा बाहेरचे जे फूड आहे जे एकदम फास्ट फूड म्हणतो आपण त्याला, ते आपण शक्यतो टाळायला पाहिजे. तर आताच आपल्यासोबत होते डॉक्टर वासिम मुल्ला. यांच्या मते जे पोटाचे विकार वाढत आहेत ह्या जे जंक फूड्स, फास्ट फूड्स खाण्यामुळे अनेक कॅन्सर, पोटाच्या पिशवीवर होणारे परिणाम यासोबत त्यांनी यावर मार्गदर्शनही केलं आहे. कॅमेरामन नाज अत्तरसोबत अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.